गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाळे सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। म्हणजे काय बरं? समर्थांनी बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। हा देह आहे ना, जर भगवंताच्या नामस्मरणासाठी झिजला नाही, जर भगवंताचं गुणगान त्यानं गायलं नाही, या दोन हाताने टाळी वाजवली नाही, तर या देहाचा काही फायदा आहे का? म्हणजेच जेव्हा सकाळ होते ना, तेव्हा मनुष्याच्या या वैखरीमधून नामस्मरण घडलं पाहिजे। पण मनुष्य जेव्हा या कलियुगातला मनुष्य आहे ना, सकाळ होते तेव्हा त्यांच्या घरामध्ये भांडणं निर्माण झालेली असतात। मग त्याचा देह भगवंताशी जोडला जाईल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सर्वात उत्तम मनुष्य कोण असतो बरं? जो मनुष्य नामस्मरणाद्वारे आपले सर्व कार्य करत असतो। ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण घडतं ना, तो खरा सर्वोत्तमाचा दास आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हा देह आहे तो भगवंताशी एकरूप कधी होईल बरं? जेव्हा हा देह लहान होऊन जाईल ना, तेव्हा तो भगवंताशी जोडला जाईल। म्हणजे काय बरं? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मारो, ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानोनी लहान। बघा, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। जर तुम्ही मोठे असाल ना, तर तुम्हाला यातना सुद्धा कठीण भोगाव्या लागतील। म्हणून मीपणा अहंकार मनुष्याने कधी बाळगू नये। म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपण लहान होऊन जर भगवंताशी शरण गेलो, जर भगवंताशी एकरूप झालो ना, तर भगवंत आपल्याला दर्शनसुद्धा देईल, भगवंताची कृपादृष्टीसुद्धा आपल्यावर होईल। पण मनुष्य कधी लहान होतो का बरं? कधीच होत नाही। त्याच्या या मुखामध्ये साखर कधी पडते का बरं? त्याच्या या मुखामध्ये फक्त अहंकार असतो, राग असतो। मग तो भगवंताशी कधी जोडला जाईल का बरं? कधीच जोडला जाऊ शकत नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य आयुष्यामध्ये बघा, हे जीवन जगताना किती जरी प्रसंगांना तो सामोरे जात असतो, पण तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये भगवंताशी जोडलेलं नातं आहे ना, त्याला कधीच आठवत नाही। म्हणून त्याच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा तो भगवंताला आठवतो। मग तेव्हा भगवंत धावून येईल का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकाने करायला हवा। पण आजचा हा मनुष्य आहे, भगवंताचं नामस्मरण विसरलेला आहे। म्हणजे मनुष्य आहे ना, जोपर्यंत स्वतःकडे गडगंज संपत्ती आहे, पैसा आहे, तोपर्यंत स्वतःचा तोरा मिरवत असतो। पण मृत्यूनंतर काय? या मृत्यूनंतर आत्म्याचं काय होईल? ते कुठे आत्मा जाईल? त्या आत्म्याला यमदूत घेऊन जातात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, तुमच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहेत। म्हणजे
जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा त्याच्या कर्मानुसार यमदूत घेऊन जातात. म्हणजे पुण्यात्माला फुलांच्या डोळीमध्ये नेलं जातं, तर पापी आत्मा असतो ना त्याला काट्यांनी भरलेल्या पळंगावर घेऊन जातात. म्हणजे या दुनियेमधलं मरण हे आहे ना, हे अटळ सत्य आहे, ज्याला कोणालाही टाळता येत नाही. पण आपल्याला हे कधीच समजत नाही. मरणानंतर आपला आत्मा कुठे जातो, त्याचं काय होतं, त्याला मोक्ष मिळतो का, किंवा आत्मा भटकत राहतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना समर्थांनी या मनुष्याला दिलेली आहेत. मरण हे फक्त शरीराचं होतं, आत्म्याचं नाही. आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, कारण आत्मा अजिंक्य आणि अमरच आहे ना. आत्मा कधीच मरत नाही. म्हणजे काय? म्हणजे ज्यात जन्म मरण आणि आत्म्याच्या पुनर्जन्माबद्दल माहिती आहे त्याचं नाव गरुड पुराण आहे. आणि या गरुड पुराणामध्ये आहे ना आपल्या कर्माचा लेखाजोखा सर्व काही दिलेलं आहे. म्हणजे आत्मा शरीराच्या पलीकडे एक अशी शक्ती आहे जी जन्म आणि मरणाच्या चक्रावर प्रभावी नाही. म्हणजे आत्म्याला चेतना, सत्य, अनंतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. म्हणजे आत्मा अमर आहे, अजिंक्य आहे, शुद्ध आणि शाश्वतच आहे ना. तो शरीरासोबत जन्म घेतो आणि मरणानंतर शरीराला तयंग करतो, पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, शरीर हे आत्म्याचं एक स्वरूप आहे आणि आत्म्याला पुढील जन्म त्याच्या कर्मावर अवलंबून असतो. म्हणजे आत्म्याला त्याच्या कर्माचं फळ भोगण्यासाठी विविध योन्यांमध्ये जावं लागतं. म्हणजे जो आपल्या जन्मापासून वर्तमान जीवन कसं जगावं हे सर्व शिकवत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तुम्ही जर चांगले कर्म करत राहाल तर कोणी तुम्हाला सन्मान करो अथवा ना करो, पण तुमचा अंतरात्मा आहे ना तुमचा नेहमी सन्मान करत राहतो. पण मनुष्य मात्र बघा, दुसऱ्याने माझी वाहवा करावी, दुसऱ्यानं माझं कौतुक करावं हे सदा त्याला वाटत असतं. नेहमी दुसऱ्यांकडून तो अपेक्षा करत असतो, म्हणूनच तो दुःखी होतो ना. समर्थांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे. माणसाला जास्त दुःख येण्याचं कारण, सर्वात मोठं कारण असेल ना तर दुसऱ्याकडून अपेक्षा करणं आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये काही चालू आहे ना या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. जर या गोष्टीकडे तू जास्त लक्ष देशील ना तर तुझ्या जीवनात सुद्धा अंधकार निर्माण होईल. तुझ्या जीवनात तुला सुख वाटणार नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी आपल्याला हे सांगितलं आहे ना, तुझं जीवन कसं जगायचं ना हे तू स्वतः ठरव. कारण भरलेलं घर आणि सुंदर मन आहेत ना हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं. कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यामध्ये खुश असतो आणि इतरांचं वाईट व्हावं ना हा विचार तो कधीच करत नाही. म्हणून आपण कोण आहोत ना हे अगोदर आपण ओळखायला हवं. पण जोपर्यंत आपण स्वतःची ओळख, स्वतः कोण आहोत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत या गोष्टींची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच काय बरं? म्हणजे समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हरी कीर्तनी प्रीती रामी धरावी, देहे बुद्धिनी रूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. म्हणजे हरी कीर्तनामध्ये तुझं जेव्हा मन लागेल ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये सत्संग निर्माण होईल. तेव्हा तुझ्या जीवनामध्ये तुझं चित्त थाऱ्यावर राहील. पण जोपर्यंत तुझं मन तू हरी भजनामध्ये लावत नाही, हरी कीर्तनामध्ये रमवत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये संगतीसुद्धा तुला चांगली मिळणार नाही. तुझ्या जीवनामध्ये अंधकाराचे दिवस तसेच राहतील.
म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही देहबुद्धी आहे ना, जर तुला तुझ्या जीवनातले जे वाईट विचार आहेत तुला विसरायचे जर असतील ना, तर तू श्रवण करायला हवं, हे निरूपण श्रवण करायला हवं. पण मनुष्य मात्र ऐकतो का बरं? कधीच ऐकत नाही. त्याचा शेवटचा काळ येतो तरीही सुद्धा तो पैशामध्ये अडकून बसलेला असतो. आणि हा पैसा आहे ना, शेवटी त्याचा विध्वंसच करतो ना. म्हणून हा हरामाचा पैसा आहे ना, फक्त मस्ती करायला शिकवतो. पण घाम गाळून कमावलेला पैसा आहे ना, आयुष्य कसं जगायचं शिकवतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो ना, हे मनुष्याला जेव्हा कळेल ना, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आहे ना, तो माझा भगवंत आहे. म्हणून भगवंताशी पंगा तुम्ही घेऊ नका. जेव्हा तुम्ही भगवंताशी पंगा घ्याल, अवगुणामध्ये तुम्ही राहाल ना, तेव्हा तुम्हाला महाभारतातली आठवण करून देतो की 100तला एकही वाचला नाही आणि 5 पांडव होते ना, त्या 5तील एकालाही धक्का लागला नाही. हे सामर्थ्य जर कोणाचं असेल ना, तर माझ्या देवाचं सामर्थ्य आहे, माझ्या भगवंताचं सामर्थ्य आहे. म्हणजे भगवंताचं सामर्थ्य म्हणजे काय बरं? तू हालतो, डुलतो, चालतो, वागतो, सर्व काही करतो ना, ती माझ्या भगवंताचीच कृपा आहे ना. पण तुला कधी कळेल बरं? तुझा आता जीवन मरणाचा खेळ संपलेला आहे, तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, तरीसुद्धा तुझ्या जीवनातला मीपणा जात नसेल, तरी तुझ्या जीवनातला अहंकार जात नसेल, तर तुझ्या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का? काहीच नाही. म्हणून आजचा जर परिस्थितीचा जर विचार केला ना, खरोखर आज आपल्याला अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. म्हणजे सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, हेतूवर सर्व काही अवलंबून असतं. म्हणजे पुष्कळ पुण्यकर्म केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग बरं? काबाड कष्ट खूप केले, बायका पोरं टाकून बाह्यांगाने कितीही केलं, तरी मन आहे ना, जोपर्यंत तिथे नाही ना, तोपर्यंत राम कधीच भेटणार नाही, माझा भगवंत कधीच भेटणार नाही. म्हणून मनाला भगवंताची तळमळ लागली ना, तरच त्याचा उपयोग असतो. आणि या मनाला भगवंताची तळमळ कधी लागते बरं? जेव्हा हे मन पवित्र होतं. हे मन आहे ना, एकदम स्वच्छंदी पक्षासारखं एकदम चित्त थाऱ्यावर येतं. म्हणजे निर्हेतुक कर्मात भगवंतच असतो ना, म्हणून आपली कर्म तशी करावीत. खरं पाहता आहे ना, प्रापंचिक एवढे काबाड कष्ट या साधकाला परमार्थिकाला नसतात. म्हणून प्रपंचाच्या काबाड कष्टापेक्षा निम्म्यानं जरी भगवंताकरता केलं ना, तरी खूप फरक आहे, खूप त्याचा फायदा पदरामध्ये पडेल. ज्या स्थितीमध्ये भगवंतानं आपल्याला ठेवलं, त्या परिस्थितीतून त्याला ओळखणं सहज शक्य आहे ना. पण आपण विषयांकडे दृष्टी ठेवून कर्म करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून पुन्हा दुःखी होतो. याला काय करावं बरं? म्हणजे दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली, समर्थांनी सुद्धा केली. या उलट समर्थांनी भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लोभ नको होता, त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानलं ना. उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. म्हणून भगवंताला पाहून तू भेटलास, आता मला काही नको, अशी वृत्ती झाली पाहिजे. पण अशी वृत्ती आपली होते का बरं? कधीच होत नाही. आपलं मन संसारामध्ये भटकतं, बायका मुलांमध्ये भटकतं. पण समर्थांनी ते सुद्धा सांगितलेलं आहे, तुला संसार करूनचा परमार्थ करायचा आहे, तरीसुद्धा हे मन आहे ना, थाऱ्यावर राहतं का बरं? कधीच राहत नाही. म्हणजे काय? म्हणजे भगवंताचा हात तर पुढे आहे, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोचत नाही, असंच म्हणावं लागेल ना. म्हणजे बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचं वजन जास्तच असतं ना. म्हणून सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल,
आणि आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान ठेवण्याची सवय असेल ना, तर प्रापंचिक सुख लाभतं. आणि हे सुख कुठून उत्पन्न करायचं नसून ते आपल्या वृत्तीमध्येच आहे. म्हणजे वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे आपला स्वभाव. आपण जशी विचार करतो ना, तशी बुद्धी आपलं पुढचं नियोजन करत असते. जरा आपण एखाद्या प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर पाहिला तर आपण त्याला आपल्या ताटातलं खायलासुद्धा देऊ. पण जर आपण त्याच्यामध्ये भगवंत पाहिला नाही तर त्याच प्राण्याला आपण हाकलून लावू. हीच असते ना, यालाच वृत्ती म्हणतात. म्हणजे मी भगवंताचा आहे, तसेच सर्वजण भगवंताचे आहेत. म्हणून भगवंतावर प्रेम केलं ना की सर्व जगावर प्रेम बसेल. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला ना तर तो आपण सुद्धा खातो. त्याचं प्रमाण भगवंताचं एखाद्या वेळी दुःख दिलं, भगवंतानं एखाद्या वेळी दुःख दिलं तर ते आनंदानं सोसायला पाहिजे. आता इथे मुद्दा राहिला की भगवंत आपल्याला दुःख देतो का? पण हे भोळं भाबडं मन आहे ना. बघा, एखादा मनुष्य असं सुद्धा विचारेल, मग भगवंत फक्त सुखच देतो का? बघा, ही सुख दुःखाची दरी आहे ना. हे बघा, निसर्गाचा नियमच आहे. जो या पृथ्वी तलावर मनुष्य जन्माला आलेला आहे त्याच्या पदरामध्ये सुख आणि दुःख हे दोन्हीसुद्धा येणार आहेत. फक्त तीव्रता ज्याचीच कमी होते तो भगवंताचं नामस्मरण करत असतो. म्हणून ही चिकित्सा थोडी बाजूला ठेवून आपण भगवंताचं स्मरण करायला हवं. म्हणजे अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय होणार नाही. म्हणजे काय? नामाशिवाय कधी होईल का बरं? या अंतःकरण आहे ना, बघा, हे दोन रंग आहेत. या अंतःकरण आणि बाह्यकरण. हा बाह्य रंग आहे ना, या बाह्य रंगाला जास्त मनुष्य लोभामध्ये येतो, बाह्य रंगाची शुद्धी करतो. आता तर बघा, स्त्रियांचे कुठे लग्न कार्य जरी असेल ना, काही स्त्रिया रोज मेकअप करत असतात, रोज शृंगार करत असतात. बघा, ते वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल थापत असतात. त्याच्यामुळं आपल्या शरीराची शुद्धी होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या गोष्टीची शुद्धीकरण करायला हवं त्या गोष्टीचं शुद्धीकरण आपण कधीच करत नाही, तिकडे लक्षसुद्धा देत नाही. पण जिथे शुद्धीकरण करायचं नसतं ना, तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल तापतो. मग आपले जीवन चांगलं होईल का बरं? म्हणून अंतःकरणाची शुद्धी आहे ना, ती प्रत्येक मनुष्याने करायला हवी. आणि ही अंतःकरणाची शुद्धी होईल कधी? जेव्हा दोन वेळची उपासना या जीवात्मामध्ये घडेल, जेव्हा श्रवण होईल, जेव्हा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण सुख निर्माण करण्याची बुद्धी आपल्या जीवनामध्ये येईल, तेव्हाच अंतःकरणाची शुद्धी होईल ना. म्हणजे नामापर्थ काही नाही. हे एकदाच ज्याच्या मनानं घेतलं ना, त्याला दुसरं काहीच सांगावं लागत नाही. म्हणजे काय? म्हणजे मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही. त्याचं प्रमाण कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी नाम जरी घेतलं ना तरी ते आपल्याला तारणारच आहे. यात काही शंका आहे का? म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं हे मनुष्याचं कर्तव्यच आहे ना. ज्या अर्थी आपल्याला भगवंताने जन्माला घातलं त्या अर्थी भगवंताचं आपण ऋण फेडलं पाहिजेत. म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं या अंतःकरणाची भक्ती आहे ना, जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत मनुष्याचं काही खरं आहे का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, काही माणसं या कलियुगामध्ये असतात. बघा, निरूपण ऐकतात सुद्धा आणि वाईट साईट कमेंटसुद्धा करत असतात. म्हणजे ते भक्तिमार्गामध्ये असतात का बरं? हे काही राक्षस आहेत ना, हे वेळोवेळी आपल्याला मिळणार, हे वेळोवेळी आपल्याला भेटणार, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आणि इतर बाह्यरंगामध्ये सुद्धा. पण यांचा कधीच विचार करू नका. हे आहेत ना, कुत्र्यासारखे भुंकणार आणि एक दिवस गप्प राहणार. म्हणून त्यांच्या तोंडाला तुम्ही लागू नका. कारण खरा भगवंत आहे ना, तो अंतरंगामध्ये असतो, तो बाह्यरंगामध्ये कधी दिसला आहे का बरं?
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तुम्ही जीवनामध्ये अशा माणसाशी संगत कधीच करू नका ज्या माणसामुळं तुमच्या आयुष्याची बर्बादी होऊ शकते, ज्या माणसामुळं तुमचं सर्व करिअर बर्बाद होऊ शकतं. बघा, उपदेश तो भणत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे, श्रीपुत्र बंदीजन नारायण स्मरविता, तुका म्हणे रत्न सार परी उपकार चिंधीचे. तुकाराम महाराजांनी सुद्धा एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना. उपदेश करणारी जी व्यक्ती आहे ना, ती कोण आहे ते न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवावा. जसे नारळाच्या करवंटीच्या त्या आतील मधुर चवीणचं पाणी असतं व खोबरे जाऊन करवंटी टाकून देतो, त्याचं प्रमाण आहे ना. पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्तिमार्ग दाखवला ना, तरी तो आचरणात आणावा. तुकाराम महाराज म्हणतात ना, जसे मौल्यवान रत्न चिंधीमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तशी उपदेश करणारी व्यक्ती आहे ना, ती जरी सामान्य जरी असली तरी ती श्रेष्ठ मानावा. हेच आपलं कर्तव्य आहे ना. कारण त्या उपदेश करणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून भगवंत बोलत असतो. आणि हे ज्या मनुष्याला हे कळालं ना, तो कधीच निरूपणाला वाईट बोलणार नाही. भले आपण निरूपण ऐका किंवा नका ऐकू, पण निरूपण करताना कधी वाईट बोलू नये, कारण ही आपलीच अधोगती असते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण कोणत्या भक्तिमार्गाला सुद्धा वाईट बोलू नये. जो भक्तिमार्ग या जगामध्ये आहेत ना, ते तसेच चालू राहू द्या. तुम्हाला काही देणं घेणं नाही, तुम्ही तुमच्या भक्तिमार्गावर लक्ष द्यायला हवं. म्हणजे दुसरा काय करतोय ना, त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जर त्याच्या जीवनामध्ये तुम्ही जास्त जर लक्ष देत असाल तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख निर्माण होईल. म्हणून आपण आपल्या भक्तिमार्गावर लक्ष द्यावं. समर्थांनी सांगितलेल्या नियमांवर लक्ष द्यावं. परश्री माते समान परधन भयावं, हे नियम सांगितलेले आहेत ना, हे नियम आपण मोडता कामा नये. पण आपण मात्र दुसरा काय करतोय ना, दुसरा काय करतोय, दुसऱ्याने काय करावं हेच आपल्या मनामध्ये असतं. मग आपल्या जीवनात कधी समाधान निर्माण होईल का बरं? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. या वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहा. जीवनामध्ये सुख तुमच्या जवळ आलेलं आहे आणि हे सुख आहे ना, लवकरच तुमच्या जीवनामध्ये सर्व काही तुमची स्वप्न पूर्ण करणार आहेत. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. उपासनेला श्रेष्ठ माना. उपासनेचं सार तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा, भलं तुमचंच होणार आहे. ज्या जीवनामध्ये तुम्हाला हसवणारे सुद्धा भरपूर भेटतील, पण अंतःकरणातील भक्ती सांगणारे फक्त समर्थ विचार असतील. कारण ज्या पद्धतीनं समर्थ विचार या जीवनामध्ये निर्माण होतील ना, त्या पद्धतीनं मनुष्याचं जीवन अधोगतीपासून मुक्त होईल. त्याचा विजयच होणार आहे. जरी तुम्ही मागे काही जरी केलेलं असेल ना, कितीही क्रूर कर्म केलेले असतील, तरी या नामस्मरणाच्या शक्तीनं सर्व काही नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या पदरामध्ये जे सार आहे ना, ते सार राहून जाईल. आणि हे सार आहे ना, आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. ते या जन्मात नव्हे तर पुढच्या अनेक जन्मात त्या आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका, निवांत राहा, मन सुंदर करा. आणि हे मन सुंदर कधी होईल? जेव्हा भगवंत रूपी हे नाव आहे ना आपल्या देहामध्ये येऊन बसेल. आणि हे नाव आपल्या देहामध्ये कधी येईल बरं? जेव्हा भगवंत रूपी नामस्मरण या वैखरीमधून घडेल, तेव्हाच आपलं मन थाऱ्यावर राहील आणि आपली अंतर आत्म्यातली भक्ती घडेल. जय जय रघुवीर समर्थ.